राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा सेना हे एकत्र आल्यावरती किंवा आता ते एकत्र आल्यातच जमा आहेत, फक्त घोषणा व्हायची बाकी आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती काय असेल, त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष जो असेल मनसेचा आणि उभाठा सेनेचा, त्या भारतीय जनता पक्षाची आणि अर्थातच महायुतीची म्हणजे शिंदे सेना आणि अजित पवार यांची स्ट्रॅटेजी काय असेल, महायुती या दोन्ही भावंडांना आणि या दोन्ही भावंडांच्या पक्षांना कसं रोखू शकेल, त्यांच्यामध्ये चाललेली चर्चा, त्यांची खलबतं, याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थांचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राजकीय पटलावरती अनेक कंगोऱ्यांमधनं चर्चा ऐकू येते आहे. या संदर्भातच आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विषय तुम्हाला कळलेलाच आहे, तो अत्यंत स्फोटक दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती बनत चाललेला आहे. त्यामुळे कुठल्याही मुद्द्यांची सरमिसळ होऊ नये, मुद्दे चुकू नयेत, यासाठी मी हल्ली काही पॉइंटर्स लिहून आणतो, जे तुमच्या प्रेक्षकांपर्यंत मला अत्यंत सहजपणे पोहोचवता येतील. तर नमनाभरला घडाभर तेल नको, मुद्द्याकडेच वळूया. मित्रांनो, मराठी मतांचे प्रमाण मनसे आणि उभाटाकडे किती प्रमाणात झुकेल याच्यावरती महायुतीमध्ये आणि प्रामुख्याने भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती चर्चा आणि खलबतांना सुरुवात झालेली आहे. भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने सेपरेट आणि महायुती म्हणून काय काय करू शकेल याचा विचार हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन आणि भारतीय जनता पक्ष सेपरेटपणे करायला लागलेला आहे. काय काय करू शकतील, काय काय स्ट्रॅटेजी ते बनवू शकतात, याकडे ऑफिशियल अजय निकते म्हणून आपणही काही मुद्द्यांकडे वळणार आहोत. याचा विचार करणं याच्यासाठी आवश्यक आहे, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे आणि उभाठा सेना म्हणजे उद्धवजी हे तब्बल 20 वर्षानंतर पक्ष म्हणून पण आणि कुटुंब म्हणून पण एकत्र येत आहेत. जर काय खरोखरच एकत्र झाले पक्ष म्हणून पण, आणि त्यांनी मैत्रीपूर्ण लढती न करता एकत्र म्हणून प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणी जो फरक पडेल मराठी मतांचा, त्याच्यावरती एक स्ट्रॅटेजी म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुती काय काय करेल, तर ओबीसींचा जो मतदार आहे, ओबीसी जो मतदार आहे, बहुजन समाजातला जो मतदार आहे, तो गुजराती, मारवाडी, जैन, दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय, थोडक्यात मेट्रोपॉलिटन मतदार, महानगरांमध्ये वसलेला बहुभाषिक मतदार यांच्याकडे भारतीय जनता पक्ष आणि महायुती फोकस करेल असं मला स्वतःला वाटतं. याचं कारण असं आहे, हा भारतीय जनता पक्षाचा मोठा एक बॅकअप प्लॅन असू शकतो. कारण हे जे सर्व मतदार आहेत, प्रामुख्याने बहुभाषिक मतदार म्हणण्यापेक्षा गुजराती, मारवाडी, जैन आणि उत्तर भारतीय हे भारतीय जनता पक्षाचे गेली काही वर्ष, जवळपास 10-12 वर्ष, तसं बघायला गेलं तर नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतरची पुढची सगळी वर्ष भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत जवळ आलेला मतदार म्हटला तरी वावगं ठरू नये. या सर्व मतदारांना ॲक्टिवेट करण्यावरती भारतीय जनता पक्षाचा आणखीन महायुतीचा भर राहील. याचं कारण हे जे मतदार आहेत, बहुभाषिक जे मतदार आहेत, ते इश्यू बेस्ड मतदान करतात, एकत्रितपणे येऊन मतदान करतात, वोट बँक बनवून किंवा वोट बँकेचा मेसेज जाईल असं मतदान करतात. आणि प्रामुख्याने मराठी मतदार, शहरी मराठी मतदार हा भावनेच्या
बळावरती किंवा भावनेच्या लाटेवरती किंवा भावनेला प्रतिसाद देऊन मतदान करतो, असं गेल्या कित्येक निवडणुकांमधला कल आपल्याला दिसून येतो. लक्षात घ्या मित्रांनो, दुसरा मुद्दा भारतीय जनता पक्ष आणि महायुती, आणि परत सांगतो प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे आणू शकतो की देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिंगल डॉमिनंट फेस म्हणून भाजप आणि महायुती या निवडणुकांमध्ये मतदारांच्या समोर आणू शकते. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरेल. याचं कारण असं आहे, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला नुकतीच वर्षपूर्ती झाली. वर्षपूर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर जो एक मीडिया बूस्ट देवेंद्र फडणवीसांना दिला गेला आहे, तो एक इलेक्शन रँडम कॅम्पेन आहे असं समजू नका. तर तो एक सूचक संदेश महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं प्रामुख्याने दिला जातोय. आणि हा संदेश फक्त मतदारांना, फक्त विरोधी पक्षांना नाही, तर तो महायुतीतल्या इतर 2 पक्षांना देखील आहे. हे इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण आहे, आणि याचं कारण म्हणण्यापेक्षा याचे फायदे आहेत ते असे आहेत, ते आता आपण इथे लक्षात घेऊया. जर का देवेंद्र फडणवीसांचा चेहरा महायुती म्हणून, मुख्यमंत्री या नात्याने नव्हे तर भाजपचा चेहरा म्हणून, सरकारचा चेहरा म्हणून, एक आक्रमक चेहरा म्हणून विरोधी पक्षांच्या समोर आणला, महाविकास आघाडीच्या समोर आणला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसेना यांच्या समोर आणला, तर तो एक वेगळ्या प्रकारचा संदेश, म्हणजे ठाकरे विरुद्ध फडणवीस असा एक वेगळ्या प्रकारचा संदेश मतदारांसमोर जाईल. याचं कारण असं आहे, प्रामुख्याने मतदार हा एक फेस रिलेट करत असतो, आणि तो फेस रिलेट कसा करत असतो हे नरेंद्र मोदींच्या उदाहरणातनं गेली 3 निवडणुका केंद्रातल्या आपण बघतोय, 4 निवडणुका आपण बघतोय. हे इथे तुम्ही लक्षात घ्या. याचं कारण, जर का देवेंद्र फडणवीस एक फेस म्हणून पुढे आणले गेले तर भारतीय जनता पक्ष साहजिकच जास्तीत जास्त जागा प्रामुख्याने या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये लढवेल. आणि महायुतीतले जे दुसरे 2 घटक पक्ष आहेत, शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांचा गट, यांना तुलनेने कमी जागा दिल्या जातील. याचं कारण, शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, शिंदे सेना आणि उभाठा सेना अशी थेट लढत होऊ न देता ही लढत कमीत कमी कशी होईल आणि त्यांचा जो अँटी युबीटी जो मतदार आहे तो भाजपकडे कसा खेचला जाऊ शकेल याच्यावरती महायुती आणि प्रामुख्याने भाजप जास्त जोर देईल असं मला वाटतं. भारतीय जनता पक्ष निश्चितपणे एक नवा चेहरा महाराष्ट्रापुढे आणू इच्छितोय. त्यासाठी त्यांच्या सगळ्या चाली सुरू आहेत. हे तुम्ही इथे गेल्या एक 5-6 महिन्याच्या पार्श्वभूमीवरती लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात हा जो नवा चेहरा असेल तो 2025 ते 2030 साठी असणारा भाजपचा चेहरा असेल. अर्थातच तो मराठी चेहरा असेल, महाराष्ट्रातला चेहरा असेल, महाराष्ट्रापुरता असल्यामुळे तो मराठी चेहरा असेल. फक्त तो केवळ मराठी चेहरा असेल का मराठा चेहरा असेल हे इथे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच स्ट्रॅटेजीने येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका देखील भाजप लढेल हे देखील तुम्ही इथे निश्चित समजा. हा जो आक्रमक प्रचार देवेंद्र फडणवीसांचा प्रामुख्याने महायुतीमध्ये चाललेला आहे त्याची कारणं हीच आहेत हे देखील तुम्ही इथे लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा एकत्र आली तर मतदारांचं जास्त लक्ष हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती असेल. हे तुम्हाला आम्हाला जसं कळतं ते महायुतीच्या नेत्यांना देखील उमजून सुटलेलं आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्ये जे एक ज्याला म्हणता येईल की खोट आहे की तो पक्ष हा स्विच ऑन स्विच ऑफ पक्ष आहे. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलं होतं. सातत्य नसलेला पक्ष आहे, धरसोड वृत्ती करणारा पक्ष आहे, पॉलिटिकल स्टॅबिलिटी ज्या पक्षाकडे नाही असा पक्ष आहे, असा जो एक समज आहे
आणि जो दुर्दैवाने खरा आहे त्याच्याकडे, त्या नॅरेटिव्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याकडे भारतीय जनता पक्ष आणि अर्थातच ओघानी महायुती जास्तीत जास्त फोकस करेल असं मला इथे वाटतं. मनसे तुम्ही बघा, गेल्या 8-10 वर्षातली प्रामुख्याने कधी हा निर्णय घेते, कधी तो निर्णय घेते, कधी बिनशर्त पाठिंबा देते, कधी भाजप बरोबर असते, कधी भाजपच्या विरोधात असते. आणि अर्थातच हे सगळं त्या त्या वेळेच्या परिस्थितीला धरून घेतलेले निर्णय असतात असं माननीय राजसाहेब ठाकरे हे त्यांच्या प्रत्येक भाषणातनं आणि प्रत्येक परिषदांमधनं, पत्रकार परिषदांमधनं आपल्याला सांगतच असतात. त्यामुळे आपण म्हणजे आमच्यासारखे यूट्यूबर किंवा मीडिया किंवा त्यांचे विरोधक जरी म्हणत असतील की तो धरसोड वृत्तीचा पक्ष आहे, तरी त्यांच्याकडे त्याला द्यायला उत्तर म्हणून ही अनेक कारणं अर्थातच असतातच. पण मनसेचा स्टँड कधीही स्टेबल नसतो. हे नॅरेटिव्ह पसरवायला महायुती आणि भारतीय जनता पक्ष जर यशस्वी ठरला तर मनसेला आणि उभाठाला एकत्र येऊन खळबळ माजवणारे निकाल येतील, हा जो एक समज झालेला आहे मीडियाचा आणि राजकीय पक्षांचा देखील, तो खोटा ठरू शकतो. आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रामुख्याने, मी मुद्दामून इथे उभाठाचं नाव घेत नाहीये, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व गोष्टींना, अर्थातच राजसाहेबांकडे एक वेगळा करिश्मा आहे, त्यांची एक वेगळा वोटर्सचा बेस आहे, त्यांचा एक वेगळा मनसेचा कॅडर आहे, हे इथे नाकारून आणि दुर्लक्षून अजिबात चालणार नाही, हे देखील इथे तुम्ही लक्षात घ्या. पण स्विच ऑन स्विच ऑफ पक्ष आहे हा नॅरेटिव्ह जर का महायुती आणि भाजप पसरवायला मतदारांपर्यंत जर यशस्वी झाली तर मात्र जो नॉन कोर वोट किंवा नॉन कोर मतदार ज्याला म्हटला जातो, तो मतदार पुन्हा एकदा भाजपकडे आणि महायुतीकडे फिरायला वेळ लागणार नाही आणि याचा महायुतीला जास्तीत जास्त फायदा करता येऊ दिसेल. आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, मतदारांना नेहमी कन्सिस्टन्सी भावते, मतदारांना नेहमी ट्रस्ट भावतो, मतदार हे नेहमी विश्वासाकडे बघत असतात. आणि त्यामुळेच उभाटा आणि मनसे एकत्र आली तरी हा जर नॅरेटिव्ह असेल तर तो मोमेंटम कमी करण्याचा एक जोरदार प्रचार भारतीय जनता पक्ष करेल, हे तुम्ही खुणगाठ मनाशी बांधून ठेवा. आणखीन एक गोष्ट जी भाजप आणि महायुती करू शकते ती म्हणजे हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि विकास, डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेली कामं यांच्यावरती जोर देऊन भारतीय जनता पक्ष आणखीन भाजपचे 2 संलग्न मित्रपक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट, एक वेगळा ट्रिपल नॅरेटिव्ह ज्याला म्हणता येईल तसा ट्रिपल नॅरेटिव्ह पसरेल. तो कसा, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि विकास कामं यांचा हा ट्रिपल नॅरेटिव्ह भाजप प्रचारामध्ये मुद्दामून आणेल, हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या. मनसे आणि उभाटा सेनेच्या भावनिक लाटेला विकास कामांची दृष्टी, हिंदुत्वाची दृष्टी, राष्ट्रीयत्वाची दृष्टी असा एक वेगळ्या प्रकारचा संदेश भाजप मतदारांसमोर आणू शकतं आणि ही स्ट्रॅटेजी भाजपला जास्तीत जास्त फायदेशीर ठरेल, हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 3 मुद्दे आहेत जे मी तुम्हाला आत्ता मगाशी वरती सांगितले आणि या 3 मुद्द्यांच्या बरोबरच 3 नेते राष्ट्रीय पातळीवरचे असे आहेत की ज्यांना भारतीय जनता पक्ष येणाऱ्या महापालिकांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये आणू शकतं आणि ती आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितभाई शहा आणि अर्थातच योगी आदित्यनाथ, योगी बाबा यांचे रोड शो, यांच्या प्रचारसभा, यांच्या रॅलीज जास्तीत जास्त प्रमाणावरती महापालिकांच्या म्हणजे महानगरांच्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये घेतल्या जातील असं मला स्वतःला वाटतं. आपल्याला कळणारच आहे येत्या 1-1.5 महिन्यामध्ये की त्यांची स्ट्रॅटेजी काय ठरेल, प्रामुख्याने या 3 नेत्यांच्या बाबतीतली. तेव्हा देखील आपण आणखीन एक व्हिडिओ या विषयावरती करणारच आहोत. त्याचं कारण ऑर्गनायझेशनल मशिनरी जी आहे त्या ऑर्गनायझेशनल मशिनरीमध्ये भारतीय जनता पक्ष हा आज देशातला अत्यंत भक्कम, अत्यंत दणकट, अत्यंत मजबूत असा पक्ष मानला जातो आणि त्या जोरावरतीच भारतीय जनता पक्ष
सर्व निवडणुका लढतो, मग त्या ग्रामपंचायतीच्या असोत, पंचायत समितीच्या असोत, नगरपालिका, नगरपरिषदा, महापालिका, विधानसभा किंवा लोकसभेच्या असोत. पण भारतीय जनता पक्षाकडे असलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पाठबळ आणि या मशिनरीचं पाठबळ या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि जमेच्या बाजू भारतीय जनता पक्षाकडे आहेत आणि त्याचा फायदा अर्थातच महायुतीच्या दुसऱ्या दोन घटक पक्षांना देखील होणार आहे. सोशल मीडिया आणि लोकांमध्ये अर्थातच उभाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत आहेत याची चर्चा अत्यंत जोरदारपणे आणि त्याला म्हणता येईल की फरक मतदानामध्ये मोठ्या प्रमाणावर पडेल अशी एक चर्चा सोशल मीडियामध्ये रंगलेली आहे. पण ऑनलाईन चर्चा आणि ऑफलाईन मतदान याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आणि तो जो फरक आहे तो फरक जास्तीत जास्त कशा प्रकारे मिटवता येईल याच्याकडे मनसे आणि उभाठा लक्ष देईल आणि तो फरक जास्तीत जास्त कसा पसरवता येईल याच्याकडे भारतीय जनता पक्ष आणि महायुती त्यांच्या या सगळ्या स्ट्रॅटेजीमधनं लक्ष देईल हे देखील निश्चित. अर्थातच मी जे मगाशी म्हणालोय तसं की ऑनलाईन असलेली हवा मनसे आणि उभाठाची आणि ऑफलाईन होणारं मतदान याच्यामध्ये कितपत फरक पडू शकेल हे येत्या 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला कळेल आणि अर्थातच ते बघणं अत्यंत इंटरेस्टिंग रोमांचक असणार आहे. KDMC, मुंबई, ठाणे, नाशिक याच्यामध्ये हा फरक आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येईल. पुण्याचं नाव मी मुद्दामून घेतलेलं नाही आहे. याचं कारण असं आहे, पुण्यामध्ये राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवार यांचा गट आणि शरद पवार यांचा गट याच्यामध्ये देखील तुंबळ युद्ध होईल आणि अर्थातच तिथे भारतीय जनता पक्ष नाही असा माझा अजिबात दावा नाही आहे. भाजप देखील तिथे जोरदार टफ देऊ शकतं. पण स्वाभाविकपणे शिंदे यांची शिवसेना आणि उभाठा सेना तिथे काय करतं हे बघणं अत्यंत मी मगाशी म्हणालोय तसं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि अर्थातच मनसेचे काही मोहरे मनसे सोडून गेल्यानंतर पुण्यामध्ये मनसे काय त्यांचा ज्याला म्हणता येईल की रिझल्ट दाखवते हे देखील बघणं तितकंच इंटरेस्टिंग ठरेल. मी जे हे तुमच्यासमोर मांडलेले मुद्दे हे तुम्हाला कसे वाटले, तुमचा या सर्व मुद्द्यांवरती काय म्हणणं आहे, तुमचे याच्यावरती येणारे कमेंट्स मला अपेक्षित आहेत. तुमच्या येणाऱ्या कमेंट्सवरतीच आपली याच्यानंतर असणाऱ्या व्हिडिओची दिशा ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओवरती तुम्ही नक्की कमेंट करा. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि अर्थातच हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल तर सबस्क्राईब करायला देखील हे चॅनल अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.